हाय फ्रेंड्स, मी मनीषा साबळे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते। तर आज मी तुमच्यापर्यंत एक विषय घेऊन आली। एक दोन विषय आहे जे मला वाटलं की मी तुमच्यासोबत शेअर करावं, तर करते। तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर असा एक विषय आहे डिप्रेशन। आपण डिप्रेशनमध्ये जातो। काही खूप असे पेशंट आहे की ते डिप्रेशनमध्ये गेलेले आहे। कोणाला खूप टेन्शन येतं, खूप घरातलं काही टेन्शन असतं, घरामध्ये काही प्रॉब्लेम राहतात। तर माझ्याकडनं जे तुमच्या लोक शेअर होईल ते मी करायचा प्रयत्न करते शेअर। त्याच्यामधून तुम्हाला काही शिकायला भेटेल तर नक्की करा, कारण खूप जणांचे प्रश्न आहे, खूप जणांचे विचार आहेत तसे। खूप जण काही गोष्टीचं खूप टेन्शन घेतात। एक छोटीशी गोष्ट मोठी गोष्ट खूप वेगळं राहते। तर एक उदाहरणार्थ घेते मी तुमच्याकडे की डिप्रेशनमध्ये जाणं। तर आपण एक उदाहरण घेऊया कॉलेजच्या मुलांचं, शाळेतल्या मुलांचं। काही इतके अभ्यास करता आणि परीक्षेमध्ये फेल होता किंवा काही कमी मार्क्स भेटतात, त्याच्यामध्ये ते मुलं खूप डिप्रेशनमध्ये जातात। तर त्या मुलांसाठी आहे एक ॲडवाईस आहे माझ्याकडे, तर तुम्हाला आवडली तर नक्की बघा माझा व्हिडिओ। तर डिप्रेशनमध्ये न जाता तुम्ही खूप अभ्यास केला, वर्षभर अभ्यास केला, त्याचं फळ तुम्हाला नाही भेटलं तर एक शंका म्हणून आहे। तर सरकारने एक नियम पण आहे की आपल्याला डाऊट आहे की आपले पेपर वगैरे व्यवस्थित चेक झाले नाही आहे, तर एक तुम्ही चेकिंगसाठी तुमचा पेपर देऊ शकता। तुम्हाला कधी कन्फर्म माहिती आहे मी पेपर खूप चांगला लिहिलेला आहे, मला त्याच्यामध्ये एवढे कमी टक्के मार्क म्हणा, 1% म्हणा, मला भेटणं मुश्किल आहे। मला खूप चांगले मार्क्स भेटत आहे त्याच्यामध्ये, पण मला याच्यामध्ये नाही आहे, चेकिंगमध्ये मला थोडा डाऊट येतो आहे। तर सरकारने एक नियम दिलेला आहे की तुम्ही चेकिंगसाठी पाठवू शकता। तर चेकिंगसाठी पाठवू शकता तर ते टक्के पाठवा। त्याच्यामध्ये पण तुम्हाला काही म्हणजे पॉसिबल झालं नाही तर डिप्रेशनमध्ये किंवा टेन्शन घ्यायचा विचार अजिबात करू नका, कारण आपण दुसऱ्या वेळेस पण येत आहे एक्झाम, आपण 6 महिन्यानंतर एक्झाम देऊ शकतो। तर एक्झाम द्या, परत तेवढाच अभ्यास करा, परत दुसरा चान्स घ्या। पण डिप्रेशनमध्ये वगैरे जाणं, कॉलेजचे मुलं काही डायरेक्ट जीव द्यायचा प्रयत्न करतात, फाशी घ्यायचा प्रयत्न करतात, तर असं अजिबात करू नका, कारण फाशी घेणं हे काही योग्य नाही आहे। एक तर खूप डिप्रेशनमध्ये जाणं, कारण आई वडील भाऊ सगळे नातेवाईक असतात आपले, त्यांना वाटतं आपला मुलगा मुलगी काही ना काही करिअरमध्ये काही ना काही केलं पाहिजे। तर असं म्हणजे माझं तरी म्हणणं आहे की जीव द्या, एक तर एका रूममध्ये पॅक व्हा, डिप्रेशनमध्ये एवढं जाऊ नका। ते झालं नाही तर आपल्याला सेकंड चान्स भेटतो, तो अनुभव घ्या आणि तो परत ट्राय करा आणि चांगला अभ्यास करून परत चांगले मार्क्स मिळवा। होतं एखाद्या वेळेस सक्सेस मिळत नाही, पण दुसऱ्या वेळेस आपल्याला नक्की सक्सेस मिळतं। तर नक्की बघा आणि व्हिडिओ माझा नक्की शेवटपर्यंत बघा। हे झालं कॉलेजच्या मुलांसाठी की बाबा परत अभ्यास करा चांगला आणि परत मार्क्स भेटवा। दुसरा ऑप्शन म्हटल्यानंतर आपल्याला मी पहिला ऑप्शन सांगितलं की तुम्ही चेकिंगसाठी पेपर द्या, त्याच्यामध्ये सॉल्व नाही भेटलं तर परत चांगला अभ्यास करा, परत चांगले मार्क्स मिळवा, दुसऱ्या वेळेस नक्की आपल्याला सक्सेस मिळतं। तर बघा आणि आपले घरेलू स्त्रियांना काही गोष्टीचं डिप्रेशन राहतं, काही गोष्टीचं टेन्शन राहतं, छोट्या छोट्या गोष्टीला आपण टेन्शन घेतो। स्त्रिया म्हणा पुरुष म्हणा, काही घरातले प्रॉब्लेम खूप राहतात, पुरुषांना पण राहतात, लेडीजला पण राहतात। तर काही ना काही असतो त्याच्यामध्ये, काही ना काही आपल्याला एका हाताने नाही भेटलं तर दुसऱ्या हाताने नक्कीच भेटतं। तर त्याच्यामध्ये डिप्रेशनमध्ये जाऊन टेन्शन घेऊन काही उपयोग नाही। तर तुम्ही त्याच्यापेक्षा काही त्याच्यावर सोल्युशन निघतं का, काही त्याच्यावर आपण विचार करू शकतो का, याचा नक्की विचार करा आणि डिप्रेशनमध्ये नका जा। काही जास्त टेन्शन घेऊ नका, शारीरिक काही इजा होतील आपल्याला। एक तर आपण जास्त टेन्शनमध्ये जाऊन आपण म्हणजे वेड्यासारखं करतो, एक तर मग खूप आजारी पडतो, आपल्या शरीराला काही त्रास होतो। मुलाबाळांचा विचार करा, फॅमिलीचा विचार करा, तर असे टेन्शन घेऊ नका। आणि चांगली फॅमिली असते आपली, तर चांगल्या फॅमिली
नुसार विचार करा. सगळ्यांनाच टेन्शन असतं लाईफमध्ये, कोणी बिना टेन्शनचं नसतं, सर्वांना काही ना काही टेन्शन असतं. तर अजिबात असं काही टेन्शन घेऊ नका आणि काही ना काही त्याच्यावरती सोल्युशन असतं. देवाने आपल्याला जन्म दिला, टेन्शन पण देतं, सुख पण देतं, प्रत्येक गोष्ट आपल्याला देतो. असं नाही की त्याच्यामागे काहीच भेटत नाही, प्रत्येक ठिकाणी काही ना काही भेटत असतं. इकडला रस्ता बंद झाला तर इकडला चालू होतो, इकडला बंद झाला तर इकडला चालू होतो. तर त्या गोष्टीचं चांगला दिमागाने विचार करा, मनाने विचार करा, त्या गोष्टीत नक्की आपल्याला मार्ग दिसतो. तर दोन्ही साईडने विचार करा नक्की, एका साईडने विचार करून जाऊ नका. माझं तरी असं वैयक्तिक मत आहे, तुमचं कसं मत आहे ते नक्की सांगा. हा व्हिडिओ माझा पहिलाच व्हिडिओ आहे कोणाला काही माहिती देण्यासाठी. तर माझा व्हिडिओ कसा आवडला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ बघा. कसा वाटला ते पण सांगा, म्हणजे मी तुमच्यापर्यंत चांगले चांगले व्हिडिओ आणेल आणि प्रयत्न करील व्हिडिओ आणायचे. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्त बघा. तुमची सपोर्टची जास्त गरज आहे मला, तर असा सपोर्ट राहू द्या. आणि व्हिडिओ असा आवडला का नक्की सांगा, मी असेच व्हिडिओ बनवू का, तुमच्यापर्यंत पोहोचू का काही ना काही विचार घेऊन. तर चला बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.